ठीक आहे. आता बघा, जसं आपण आतापर्यंत पाहिलं सगळं, हीट सप्लाइड, हीट रिजेक्शन, वर्क प्रोड्यूस बाय द सिस्टीम, वर्क डन ऑन द सिस्टीम, बरोबर. या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आहे. आता इथं जर आपण कन्सिडर केलं, आता हे एक्झाम्पल घेतलं आपण सिम्पलवालं, कशाचा कप घेतला, एक चहाचा कप चालू आहे ना ते. आता हा चहाचा जो कप आहे याच्यामध्ये टी ठेवलं, त्याचा टेम्परेचर किती आपल्याकडे 70 डिग्री सेल्सियस. अब ये चाय में की जो हीट आहे, हे जे टी आपल्याकडे आहे याची हीट कुठं लॉस झाली, ही सराउंडिंग. कारण आपल्याला कन्सेप्ट माहीत आहे की हीट कशी ट्रान्सफर होते हायर टेम्परेचरपासून तर लोअर टेम्परेचरमध्ये. मग आता इथून हीट लॉस झाली म्हणजे इथं क्यू काय आला आपल्याकडे, निगेटिव्ह आला. पण इथं काही वर्डन झालं काय आपल्याकडे, वर्डन काय झालं तिथं शून्य आहे. वर्डन कधी होते, मी तुम्हाला सांगितलं जेव्हा बाउंड्री चेंज होणार. आणि जेव्हा आपण एक्झाम्पल कन्सिडर केलं तर पिस्टन आणि सिलेंडरचं, इथं समजा आपण हे पिस्टन सिलेंडर ज्यावेळेस घेतलं होतं, दिस इज अवर सिलेंडर अँड दिस इज द पिस्टन, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये हे गॅसचे मॉलिक्युल्स होते, द गॅस मॉलिक्युल्स. येस ऑर नो, येस. आता हा याचा पहिला व्हॉल्यूम होता V1. मग आता ह्या पिस्टनला आपण वर नेलं म्हणजे काय केलं, याला आपण कॉम्प्रेस केलं, इसको ऐसे ऊपर लेके चले गए. आज तो पिस्टन, तर याचा व्हॉल्यूम काय झाला सांगा, चेंज झाला, बरोबर आहे. याच्यातले जे गॅसचे मॉलिक्युल्स आहे यांची सुद्धा व्हॉल्यूम काय झाला, चेंज. म्हणजे त्यांची बाउंड्री काय झाली, चेंज झाली, बरोबर आहे. तेव्हा आपल्याकडे व्हॉल्यूम इतका आला V2. मग जिथं बाउंड्री चेंज झाली, इथं बाउंड्री मोठी होती, इथं बाउंड्री काय झाली, छोटी झाली, लहान झाली. कशामुळे लहान झाली ती, कॉम्प्रेसमुळे. मग जिथं बाउंड्री चेंज होते तिथं आपल्याला काय मिळते, नेहमी वर्क मिळते. देर इज अ वर्क विल बी देअर्स. कारण वर्कची डेफिनेशन माहिती आहे आपल्याला, काय डेफिनेशन आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पण जिथं अजिबातच बाउंड्री चेंज नाही आहे तर इथं काय भेटत आहे आपल्याला, म्हणजे हीट ट्रान्सफर भेटत आहे आपल्याला. इथं काय मिळतं आपल्याला, हीट ट्रान्सफर. जसं आपल्या घरी आपण आता स्वयंपाक करतो, प्रेशर कुकर आहे की नाही, हे आपल्या घरचं प्रेशर कुकर आहे. याला आपण काय सप्लाय करतो, हीट सप्लाय करतो ना. याच्यामध्ये काही असेल ते मग रेडी होऊन जाते. म्हणजे इथं काही आपल्याला वर्क भेटत आहे काय, कारण का इथं प्रेशर कुकरची बाउंड्री चेंज झाली काय, नाही. हे कोणती सिस्टीम आहे, ही ओपन सिस्टीम आहे की क्लोज सिस्टीम आहे. ये प्रेशर कुकर क्लोज सिस्टम है ना. प्रेशर कुकर इज अ क्लोज सिस्टम, भरा है कि नहीं. उसके अंदर अपन अगर खाना बना रहे, राइस बना रहे, राइस, तो उसमें का क्या चल जाएगा, हीट चल जाएगी, लेकिन राइस जाएगा कि बाहर, तो वो कौन सी सिस्टम थी अपने पास में, क्लोज, बराबर आहे. आता ह्या क्लोज सिस्टीममध्ये समजा जर बाउंड्री फिक्स असेल तर इथं आपल्याला वर्क भेटेल काय, फक्त इथं काय ट्रान्सफर होत आहे, फक्त हीट ट्रान्सफर होत आहे. पण इथं वर्क काय आपल्याकडे शून्य आहे, बरोबर है कि नहीं. प्रेशर कुकर में अपन चावल बना रहे तो वो चावल बनेंगे ना, वो कच्चे रहेंगे क्या, उसको बनाने के लिए अपने को क्या ट्रांसफर करना पड़ेगा, हीट. लेकिन चावल पकने के बाद में ऐसा है कि उसमें कि चावल भी निकल गए, चावल थोड़ी जाएंगे. म्हणजे ही कोणती सिस्टम होती आपल्याकडे, क्लोज होती, बरोबर आहे. फक्त इथं क्यू भेटला तुम्हाला आणि यू भेटला, पण वर्डन काय भेटलं तुम्हाला, शून्य भेटलं, बरोबर आहे. पण जिथं बाउंड्री चेंज झाली, जहाँ जहाँ पे बाउंड्री चेंज का कंसेप्ट आता वहाँ वहाँ पे तुम्हारे क्या मिलता, हमेशा वर्क मिलता. जसं आता आपण हा दरवाजा आहे, या दरवाजेला आपण मूव करू राहिलो इकडे तिकडे, ये दरवाजा इसको अपन घुमाएंगे तो इसकी बाउंड्री क्या होंगी, चेंज होंगी. म्हणजे इथं आपल्याला काय भेटेल, मग वर्क भेटेल ना. हा दरवाजा असा आहे, त्याला लुटला आपण, लुटण्यासाठी त्याला काय लागला, फोर्स लागला. फोर्स लागला त्याचं काय झालं, तिथं आपल्याला काय भेटलं, मग वर्क भेटलं. आलं लक्षात. म्हणजे बाउंड्री चेंज, वर्क विल बी देअर. आणि जिथं बाउंड्री चेंज होत नसेल तिथं काय भेटन, हीट. आणि कोणती कोणती अशी सिस्टीम आहे तिथं आपल्याला हीट पण भेटन आणि वर्क पण भेटन. ती कोणती सिस्टम आहे, जहाँ पे हीट भी मिलेंगी और वर्क भी मिलेगा. कोणती सिस्टीम आहे जिथं वर्क पण भेटेल आणि हीट पण भेटेल. सिस्टीम म्हणजे ते बरोबर आहे, ओपन सिस्टीम म्हणा की क्लोज, कोणती पण कोणतं एक्झाम्पल आहे,
एक्झाम्पलमध्ये मी एक्झाम्पल कोणता जिथं आपल्याला वर्क पर भेटेल. जसं आता हे जर एक्झाम्पल जर घेतलं इथं आपल्याला काय भेटते हीट. वर्क भेटते काय नाही. हा दरवाजा जर मी लुटला इथं काय भेटेल आपल्याला वर्क. हीट भेटेल का इथं नाही भेटेल. मग अशी कोणती सिस्टीम आहे जिथं आपल्याला हीटही भेटते वर्कही भेटते. एक्झाम्पल कोणतं एक्झाम्पल आहे हेच एक्झाम्पल आहे ना पिस्टन सिलेंडरचं. इथं आपल्याला वर्क पण भेटते आणि हीट पण भेटते. ही एक्झाम्पल आहे ना. या गॅसला आपण कॉम्प्रेस केलं तर वर्कही आलं पण कॉम्प्रेस केल्यानं काय झालं टेम्परेचर वाढलं तर इथं आपल्याला काय भेटलं हीट सुद्धा भेटली इंटरनल एनर्जी सुद्धा भेटली. हे पाहिलं ना आपण आतापर्यंत. येस ऑर नो येस. तेच आता इथं आपलं पास आहे परत फर्स्ट लॉ प्रूव्ह करण्यासाठी. ठीक पहा आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं पहिला पॉईंट जसं आता या चहाच्या कपचा मी सांगितलं तुम्हाला किंवा प्रेशर कुकरचा. प्रेशर कुकरला आपण हीट सप्लाय केली तर आपल्याला काय भेटेल फक्त हीट आणि दुसरं काय भेटेल आपल्याला यू भेटेल. वर्क भेटणार आहे का तिथं वर्डन काय असेल तिथं शून्य असेल. बरोबर आहे. आता पहा हे तुम्हाला सगळं माहीत आहे. व्हेन हीट इज सप्लाइड टू द सिस्टीम हीट जर आपण सप्लाय केली तर हीट नेहमी काय असते ही पॉझिटिव्ह असते. व्हेन हीट इज सप्लाय टू द सिस्टीम. केमिस्ट्रीचं आणि फिजिक्सचं हे पूर्ण उलटा आहे. कन्फ्युजन तुम्ही क्रिएट करायचं नाही तर तुमच्यात कन्फ्युजन केमिस्ट्री में निगेटिव्ह बताते और यहाँ पे प्लस वो दोनों उलटा आहे. केमिस्ट्रीचं याच्यासोबत काही लेनदेन नाही आहे लक्षात. सो व्हेन हीट इज सप्लाय टू द सिस्टीम देन द हीट कशी असते आपल्याकडे सांगा. हीट इज पॉझिटिव्ह आणि इंटरनल एनर्जी सुद्धा काय असते सांगा मला पॉझिटिव्ह. हीट सप्लाय केली म्हणजे इंटरनल एनर्जी काय झाली त्याची वाढली. अँड इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम इज increases. ओके. म्हणजे आता आपण हीट सप्लाय केली. आता तुम्हाला जे सांगा तुम्ही प्रेशर कुकरचं एक्झाम्पल दिलं बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण हीट सप्लाय केली तर हीट क्यू काय झाला तुमचा प्लस. क्यू प्लस झाला तर यू सुद्धा काय झाला तुमचा प्लसच झाला. ठीक आहे. आता याला आपण दाखवलं समजा डेल्टा क्यूने हे काय झालं आपल्याकडे डेल्टा यू झालं. बरोबर आहे. याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 1. बरोबर आहे. आता आपण ज्यावेळेस पिस्टन सिलेंडरचं एक्झाम्पल कन्सिडर करतो व्हेन यू कन्सिडर द पिस्टन सिलेंडर एक्झाम्पल. आताच एक्झाम्पल आहे बरोबर आहे. याला जर कॉम्प्रेस करू आपण कशाला पिस्टनला. इसको कॉम्प्रेस कर देंगे तो क्या होगा एनर्जी म्हणजे काय होईल हीट सप्लाइड हुई. हीट सप्लाइड होगी तो इसकी इंटर एनर्जी वो बढ़ गई और क्यू क्या आ गया अपना पॉजिटिव आ गया क्योंकि हीट सप्लाई की ना पण कॉम्प्रेशन में क्या होता टेम्परेचर वाढते. टेम्परेचर कधी वाढणार ज्यावेळेस आपण त्याला हीट सप्लाय करणार. म्हणजे कॉम्प्रेशनमुळे काय झाली ती हीट सप्लाय. बरोबर आहे. म्हणजे कॉम्प्रेशनच्या प्रोसेसमध्ये ड्युरिंग द कॉम्प्रेशन प्रोसेस इन पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट. पिस्टन सिलेंडर अरेंजमेंटमध्ये हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. क्यू काय असते तुमचा काय असते प्लस. यू सुद्धा काय असते प्लस असते. पण वर्क काय असते आपल्याकडे वर्क काय असते मायनस असते. का बरं मायनस असते
वर्क डन ऑन द सिस्टीम आहे ना, हे आपण शिके ना. का बरं मायनस की वर्क डन ऑन द सिस्टीम ड्युरिंग द कॉम्प्रेशन. का बरं मायनस आला की वर्क डन ऑन द सिस्टीम झाला तिथं, बरोबर आहे. मग आता इकडे हे झालं तुमची सेकंड केस. आता ज्यावेळेस इथं एक्सपान्शन झालं त्या सगळ्या गोष्टी आपल्या इथं लिहायच्यात. कॉम्प्रेशनमध्ये पिस्टन वर चाललं गेलं, कॉम्प्रेशनची डायग्राम करून घेतो परत. हे झाली कॉम्प्रेशनची डायग्राम. इथं तुमच्याकडे क्यू आला प्लस यू आला प्लस, पण वर्क कसा आला तुमच्याकडे मायनस. मग ज्यावेळेस तुमचं एक्सपान्शन झालं पिस्टन कसा आला, हा परत खाली आला. बरोबर है. एक्सपांशन हो गया गैस के मॉलिक्यूल का, तो क्यू क्या आएगा तुम्हारा फिर माइनस. यू सुद्धा काय तुमचं माइनस, पण वर्क डन काय येणार तुमचं हे प्लस. बरोबर आहे. ड्यूरिंग द एक्सपांशन प्रोसेस इन पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट ठीक आहे. काय आलं क्यू मायनस, यू सुद्धा काय आलं मायनस, पण वर्क कसं आलं हे प्लस. बरोबर आहे. पहिले इथं हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आता याच्यावरून आपल्याला लक्षात आलेलं आहे की हीट सप्लाइड जर असेल डेल्टा क्यू बरोबर काय असते डेल्टा यू. बरोबर आहे. आता सेकंडमध्ये पहा, आता हीट लॉस जर झाली, हीट लॉस from system to surrounding, heat loss from system to surrounding, heat loss from system to surrounding. आता तुम्हाला माहित आहे की हा एक्सपान्शन प्रोसेसमध्ये काय होते, त्याच्यातले हीट लॉस होणार. जसं आपण चहाचा कपचं जे उदाहरण सांगलं त्याच्यातले हीट काय होणार लॉस होणार. कशामध्ये लॉस होणार ती सराउंडिंगमध्ये. मग हीट लॉस फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग. बरोबर आहे. त्यावेळेस तुमचा क्यू काय आहे निगेटिव्ह, आणि डेल्टा यू सुद्धा काय आहे निगेटिव्ह, तो कमी झाला. म्हणजे आपण इथं लिहू शकतो मग डेल्टा यू इज इक्वल टू मायनस क्यू. मायनस क्यू समजलं का बरं आलं तर, कारण का इंटरनल एनर्जी तुमची काय होणार इथं मायनस, हा पण सुद्धा काय देणार मायनस. आलं लक्षात. मग आता इथं हे लिहिलं, दुसरं लिहिलं तरी आपण चालते. आता पहा, आता हीट लॉस फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग, वी नो द डेल्टा क्यू यू इज इक्वल टू मायनस क्यू. आता हीट लॉस झाली, इथं कन्सेप्ट पहा. आता हीट लॉस फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग कोणत्या प्रोसेसमध्ये झाली ती एक्सपांशन. एक्सपांशन जब होता हमारे पास में तब वॉल्यूम क्या हो रहा बढ़ रहा, वॉल्यूम बढ़ रहा, टेम्परेचर क्या हो रहा कम. टेम्परेचर कम होना मतलब क्या लॉस होना हीट लॉस होना, इंटरनल एनर्जी. पण इथं वर्डन काय भेटलं आपल्याला पॉझिटिव्ह भेटलं. बरोबर आहे. म्हणजे इथं तुम्हाला व्हेन हीट इज लॉस फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग, सिस्टीम से काय चली गई सराउंडिंग में चलेगी. पण इथं आपल्याला डेल्टा यू बरोबर काय भेटलं हे वर्डन पॉझिटिव्ह भेटलं. इथं आपल्याला काय भेटला हा डी डब्ल्यू. इथं भेटला आपल्याला हा डेल्टा डब्ल्यू लिहा की डी डब्ल्यू. यानं कोणता सिम्बॉल यूज केला आहे इसने डेल्टा यूज किया. ठीक आहे. काही करू शकतो आपण डब्ल्यू लिहू आपण. डेल्टा यू बरोबर काय भेटलं आपल्याला समजलं आहे कसं लिहिलं मी इथं डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू. व्हाय बिकॉज इन एक्सपान्शन प्रोसेस द टेम्परेचर इज डिक्रीज, व्हॉल्यूम इज इंक्रीज, हीट लॉस फ्रॉम द सिस्टीम बट वर्क डन बाय द सिस्टीम ऑन सराउंडिंग. देअरफॉर वर्क डन काय झालं तिथं प्लस झालं. आता ह्या केसमध्ये आपल्याला हा जो पॉझिटिव्ह भेटला तर इथं काय कन्सेप्ट आला आपल्याकडे विचारली तुम्ही हीट लॉस फ्रॉम द सिस्टीम टू सराउंडिंग. देन डेल्टा यू इज इक्वल टू मायनस क्यू किंवा डेल इज इक्वल टू डब्ल्यू. म्हणजे इथं आपण लिहू शकतो वर्क डन इज पॉझिटिव्ह. का बरं, कारण वर्क डन बाय द सिस्टीम कशावरती आहे ते ऑन सराउंडिंग. बरोबर आहे.
ते कालच पाहिलं आपण सगळं. हा डेल इज इक्वल डब्ल्यू याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 2. आलं लक्षात. मग इक्वेशन 1 माहीत आहे तुम्हाला, हे 2 पण माहीत आहे आणि हा सुद्धा माहीत आहे. आता याच्यामध्ये आपण हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. इक्वेशन 1 याला म्हणा 2, याला म्हटलं आपण 3. बरोबर आहे. आता मला सांगा तुम्ही ह्या इक्वेशन 2 आणि 3 ला जर कंबाईन करसाल तर काय भेटते तुम्हाला सांगा बरं. काय भेटू शकते. when combine the equation 2 and 3 काय भेटू शकते सांगा मला. काय भेटू शकते आपल्याला. डेल्टा यू इज इक्वल टू काय भेटू शकते आपल्याला सांगा. डब्ल्यू क्यू. बरोबर आहे. काय भेटलं. डेल्टा इज इक्वल टू डब्ल्यू मायनस क्यू. समजलं ना. हा डेल्टा यू घेतला आपण, हा डब्ल्यू हा झाला त्याला मायनस क्यू. बरोबर आहे. मग आता याला आपण नंतर कंटिन्यू करू त्याला. मग डेल्टा इज इक्वल टू भेटा आपल्याला डब्ल्यू मायनस क्यू. तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय होता आपला, मी तुम्हाला लिहून दिला होता यू. आता याला आपण चेंज करू शकतो. कसा म्हणतो क्यू. हां यू प्लस कसा म्हणतो सांगा. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स मी तुम्हाला काय लिहून दिलं होता. क्यू इज इक्वल टू यू प्लस डब्ल्यू असं लिहून दिलं मी तुम्हाला. आता याच्यामध्ये एक इक्वेशन काय आलं. पैसा पडला का खाली. सीधा हो जाओ. झाला सीधा. बरं झालं खाली नाही पडला, फुटला असता. ठीक आहे. ओके. मग आता पहा 3 इक्वेशन आपल्यापाशी आले. डेल्टा यू आपल्याकडे काय आला प्लस. डेल्टा यू इज इक्वल टू प्लस. आता इथं सुद्धा तुम्ही याला डेल्टा क्यू सुद्धा लिहू शकता किंवा डेल्टा यू सुद्धा लिहू शकता. युअर ओन चॉईस. आता यांनी काय केला डेल्टा यू बरोबर केलेला इथं हा क्यू केलेला आहे. वॉट एव्हर हे इकडे लिहा की इकडे लिहा. युअर ओन चॉईस. ओके. आता हा डेल्टा यू बरोबर तुम्हाला क्यू समजला. कसा समजला. प्लस आला कारण इथं काय आहे हीट सप्लाय टू द सिस्टीम. देन हीट इज पॉझिटिव्ह अँड इंटरनल एनर्जी सिस्टीम ऑल्सो इन्क्रीज. हे आपण शिकलेलो आहोत की हीट जर सप्लाय केली तुम्ही तर नेहमी त्याची इंटरनल एनर्जी काय होते ही वाढते. म्हणजे डेल्टा यू बरोबर क्यू लिहा किंवा इथं डेल्टा क्यू सुद्धा लिहू. डेल्टा क्यू जर आला तर काय सांगा बरं. डेल्टा क्यू जर आला तर काय असते. काय होईल तो डेल्टा कशासाठी असते एकदम स्मॉलसाठी. आलं लक्षात ना. डेल्टा यू पण कशासाठी असते एकदम स्मॉलसाठी. आलं लक्षात. स्मॉल जर लिहिलं तर आपण डेल्टा क्यू बरोबर डेल्टा यू आणि मॅक्झिमम जर हीट सप्लाय झाली तर क्यू बरोबर आपण डेल्टा यू किंवा यू सुद्धा आपण लिहू शकतो. नो प्रॉब्लेम. युअर ओन चॉईस. दुसरं आपल्याला माहिती आहे आता याला इक्वेशन नंबर हेच 1 याला सुद्धा आपण तुमच्या पुस्तकात हे घेतलं आहे. हे घेतलं तरी चालते. आपल्या आपल्या मनावर डिपेंड आहे ते. मग आपल्याला हे माहिती आहे ड्युरिंग द कॉम्प्रेशन प्रोसेस पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट क्यू प्लस यू प्लस डब्ल्यू बिकम्स निगेटिव्ह. बरोबर आहे. नंतर ड्युरिंग द एक्सपान्शन प्रोसेस इन पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट क्यू मायनस यू काय होणार डिक्रीज. वर्डन काय होईल प्लस. बरोबर आहे. मग आता हाही कन्सेप्ट आपण माहिती आहे आपल्याला. व्हेन हीट इज लॉस फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग इन विच प्रोसेस इन अ एक्सपान्शन प्रोसेस. त्यावेळेस काय होणार आपल्याकडे हीट ही लॉस होणार. हीट लॉस होणार पण वर्डन कसं असणार आपल्याकडे पॉझिटिव्ह. इंटरनल एनर्जी सुद्धा काय होणार डिक्रीज. मग आता इथं कोणतं इक्वेशन बनेल कसं बनेल मला सांगा बरं एकदा. सांगा आता तिथं काय येणार. कोण सांगते मला. ह्याच्यामध्ये हे झालं. दुसरं एक आणखी लिहा इथं. कुठं लिहू आता मी याच्यात लिहितो. इथं लिहितो. हां इथं लिहितो. ड्युरिंग द कॉम्प्रेशन प्रोसेस म्हणजे कोणती याच्यातली सांगा आता. ही वाली आहे. कॉम्प्रेशन प्रोसेस मध्ये काय होणार क्यू काय असणार प्लस. इथं लिहिलं साहेब मी वरती हा प्लस. नंतर यू प्लस वर्डन 0 नाही का मायनस. मग आता इथं समजा जर तुम्हाला लिहायचं आहे यूला
डेल्टा यू बरोबर तुम्ही काय लिहू शकता, मायनस डब्ल्यू लिहू शकतो आपण याच्याहून, या 3 हे इथे लिहिलं चाललं असतं तुम्ही, म्हणजे इथं आपण लिहू शकलो असतो डेल्टा यू बरोबर मायनस डब्ल्यू. समजलं सगळ्यांना हे? येस ऑर नो कन्फ्युजन असं विचारून घ्या सगळेजण. पहिलं इथं काय लिहू शकतो आपण, इथं सांगा. इथं जर तुम्हाला लिहायचं असेल तर डेल्टा यू बरोबर तुम्ही काय लिहू शकता, इथं काय येणार, यहाँ पे प्लस डब्ल्यू आएगा, लेकिन ये क्या रहेगा यहाँ पे माइनस. समझ लो सगळ्यांना. इथं का बरं मायनस, कुठं, हा यू, शाबाश, व्हेरी गुड. हे समजलं सगळ्यांना. हे इक्वेशन सगळं पूर्ण माहिती पाहिजे तुम्हाला. डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. दुसरं कुठं गेलं आपलं, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू. आता हे दोन जर इक्वेशन तुम्ही कंबाईन केले, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2, हा वाला आणि हा रोमन वाला, काय भेटते सांगा. आता याला नाही कन्सिडर करायचं, हे का बरं नाही सांगतो मी तुम्हाला. याला आणि याला आपण कंबाईन केलं काय भेटेल सांगा. हाँ, बताओ अभी क्या मिलेगा, डेल्टा यू इज इक्वल टू व्हाट इज क्यू माइनस डब्ल्यू. मिल गया. तो क्यू बरोबर काय झालं सांगा मला, डेल्टा यू प्लस डब्ल्यू. आणि हाच काय आपला सांगा, दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. बराबर आहे. आता मला हे सांगा तुम्ही, व्हाय आय एम कन्सिडर धिस अँड धिस, व्हाय आई एम नॉट कंसिडर विच वन, ये वाला और ये वाला क्यों नहीं लिया मैंने. आता याचं उत्तर सांगा मला. मी हेच किंवा हे किंवा याच्यामधलं आपण हे दोनच का बरं घेतले आपण, याचं कंपॅरिझन मी याच्यासोबत का बरं घेतलं नाही, काय कारण आहे. लॉजिक सांगा, लॉजिकल उत्तर सांगा. आता यू टेल मी द लॉजिकल आन्सर. थोडंसं याले दोन बंद करा. What is the statement you write down? Delta U is equal to Q minus W. What is the statement? काय असेल फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. दोन स्टेटमेंट झाले आपले, हा आणि हा एक स्टेटमेंट, दो स्टेटमेंट हो गए अपने पास. ये स्टेटमेंट बताओ, बाद में फिर ये बताओ काय स्टेटमेंट है इथं. इन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टम, चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टम इज इक्वल टू द डिफरेंस, काय का डिफरेंस है, इज इक्वल टू द डिफरेंस ऑफ हीट सप्लाइड एंड वन वर्क कोणता है, हीट सप्लाइड एंड वर्क डन, वर्क डन ऑन द सिस्टम. ओके. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू माइनस डब्ल्यू. व्हाट इज द स्टेटमेंट, change in internal energy of a system is equal to the difference of heat supplied and work done on the system. This is the statement of first law of thermodynamics. इथं काय लिहिसान तुम्ही, heat is equal to sum of change in internal energy and work done on the system. आता इथं वर्क डन तुम्हाला निगेटिव्ह भेटत आहे, कॉम्प्रेशन मध्ये निगेटिव्ह वर्क भेटत आहे, म्हणजे वर्क डन काय झालाय, हो ना, कॉम्प्रेशन निगेटिव्ह आहे ना, निगेटिव्ह वर्क डन भेटत आहे म्हणजे काय आहे, कॉम्प्रेशन आहे. आता निगेटिव्ह वर्क आहे म्हणजे ते प्लस आहे, म्हणजे गेन आहे की लॉस आहे, लॉस आहे ना. निगेटिव्ह वर्क आहे म्हणजे गेन आहे की लॉस आहे. एक एक शब्द लक्षात ठेवा. निगेटिव्ह आहे म्हणजे काय, गेन आहे की लॉस आहे, लॉस आहे. म्हणजे मग आता याच्यात काय मॉडिफाय करसान तुम्ही, चेंज इन इंटरनल एनर्जी, म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू द डिफरन्स ऑफ हीट सप्लाइड अँड वर्क डन लॉस फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग, असं सुद्धा आपण मांडू शकतो. आलं लक्षात. दॅट इज द स्टेटमेंट ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. समजलं सगळ्यांना. आता काही अडचण असेल तर प्रश्न विचारा मला वाटल्यास आणखीन.